नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं व्यक्ती आणि विचार या आपल्या युट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, इतिहास हा विषय सर्वांच्या आवडीचा असतो. तर याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित करत आहोत आपले गेस्ट श्री तुषार बाहेकर सर यांना. सरांबद्दल सांगायचं म्हणलं तर सर हे एक इतिहास संशोधक आहेत. एबीव्हीपी मध्ये पण ते कार्यरत आहेत. दुर्गवंदन ही एक चळवळ पण त्यांनी चालू केलेली आहे. तर आजचा हा पॉडकास्ट आपल्याला सर्वांना आवडेल. तर सर्वांनी हा पॉडकास्ट नक्की पहा. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं नमस्कार. व्यक्ती आणि विचार या आपल्या युट्यूब मंचावर. तर आपण तरुण वयात इतिहास संशोधनाचं काम करताय. तर मला आपल्याला विचारायला नक्कीच आवडेल, तरुणाईचा इतिहासाशी संबंध कसा येतो? बघा मिलिंदजी, काय असतो की तरुण आणि इतिहास दोघे म्हणजे आजच्या तारखेला बघितलात किंवा ह्या वर्तमानामध्ये बघितलात तर इतिहासाला म्हणजे फार कमी दाखवला जात आहे किंवा इतिहास म्हणजे कसा विषय आहे ज्यावेळी त्या पद्धतीने अभ्यास झाला पाहिजे तो होत नाही. म्हणजे आजच्या तरुणाईच्या डोक्यामध्ये एक विचार आहेत की इतिहास हा विषय आहे, हा मागासलेला आहे किंवा मग मागचा विषय ज्याला म्हणजे बघण्याची किंवा अभ्यास करण्याची आवश्यकताच नाही. आणि मला वाटतो की ज्या संबंधाच्या बद्दल आपण बोलतच आहोत तर मला वाटतो की संबंध हा ऍक्च्युली म्हणजे तुटलेलाच नाही, तर संबंध वर्तमानामध्ये सुद्धा येत आहे. तो कसा येणार की तुम्ही आता बघा की आपला इतिहास असा नाही आहे की 200-300 वर्षाच्या आधीचा आहे किंवा मग 17th सेंचुरीचा. आणि हा जो संबंध आहे की तरुणाईचा कसा येतो तर तो असा येणार की वर्तमानामध्ये सुद्धा इतिहासाचे आपल्याला साक्ष मिळतात आणि आपण इतिहासाचा ह्या वर्तमानामध्ये सुद्धा वापर करतो. आता सगळ्यात बेस्ट उदाहरण तुम्ही बघाल ना मिलिंदजी, तर बघा तुम्ही आता झिरोचा आपण यूज करत आहोत आता. हो, शून्य एक असा आहे जो प्रत्येक म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये येतोच. वापरला जातो. आणि हा आला कुठून तर इतिहासातून आलेला आहे. म्हणजे जेव्हा आर्यभट्टांनी आपल्या पिरियडमध्ये त्यांच्या पिरियडमध्ये जेव्हा त्यांनी म्हणजे शोधला होता, शून्याचा शोध केला, असं नाही की तो त्यांनी म्हणजे शोधलेला आहे आणि आता आपल्याला वापर करायचाच नाही म्हणून. आता सुद्धा आपण त्याचा वापर करतो. तर शिवरायांचा काळ बघितला आपण तर शिवकाळामध्ये असे बरेच म्हणजे वाडे आहेत किंवा मग वास्तू आहेत किंवा मग त्यांचे बनवलेले पूल किंवा मंदिर आहेत, सगळ्यांचा वापर आज सुद्धा होत आहे. आणि महाराजांनी म्हणजे गडावर जे पाण्याची व्यवस्था करून ठेवली होती, जी इतिहास तो सुद्धा इतिहासाचाच पार्ट हो, झाला. हो. तो आज सुद्धा तिथल्या लोकांना म्हणजे जीवनदान देत आहे. वापरण्यात येतो. बरोबर, वापरण्यात येत आहे. तर बघितलं तर इतिहास आणि तरुणाईंचा संबंध म्हणजे एवढा आहे की जेवढा म्हणजे त्यांच्या आई वडिलांच्या आईशी जोडलेली नाड जशी असतो त्याच प्रकारे म्हणजे आजचा संबंध सुद्धा इतिहासाचा येतोच. तर मला वाटतो की तरुणाईंनी म्हणजे विचार केला पाहिजे या विषयावर की कुठंही तुमच्या वर्तमान इतिहासाशी तुटलेला आहे नाही, तर तो जुडलेलाच आहे आणि जुडलेला असेलच. अगदी बरोबर सर. पण तुम्हाला असं वाटतंय का इतिहास या विषयाकडे दुर्लक्ष होतंय? याच्या मागची कारणं काय? यामागे म्हणजे दुर्लक्ष कसा होत आहे त्याचा सगळ्यात मोठा रिझन म्हणजे ब्रिटिश काळ. हा आपल्याला माहित आहे की म्हणजे ब्रिटिशांच्या आधी सुद्धा म्हणजे बरेच राजसत्तांनी म्हणजे काळ गेलेला आहे भारतामध्ये आणि त्यांनी इथं राज केलेलं आहे. पण इतिहासावर एक म्हणजे खंडन पद्धतीने केला गेला आहे तो म्हणजे फार मोठ्या पद्धतीने झालेला आहे. आणि त्याच्या मागचा रिझन हा की ब्रिटिशांनी खूप सारे रूल्स काढला होता. आता आपल्याला म्हणजे 52 पेक्षा जास्त त्यांचे रूल्स होते, पण आपल्याला नेमकं 24 ते 25 काहीतरी रूल्स आपल्याला माहित आहेत. ओके, तर आपण बघितलं तर त्यांनी एक असा रूल काढला होता मॉडर्निटीवर. तो रूल असा होता की जो वेस्टर्न आहे तोच मॉडर्न आहे. म्हणजे वेस्टर्न मध्ये राहणारे लोक जे ज्या प्रकारे म्हणजे खातात पितात किंवा जे पहनावा ते म्हणजे वापरतात, हा, ह्या सगळ्या पद्धतीने जे लोक म्हणजे वेस्टर्न कल्चरला म्हणजे आत्मसात करतात तेच ऍक्च्युली मॉडर्न आहेत. आणि जर तुम्ही वेस्टर्न कल्चर फॉलो करत नसाल तर मग तुम्ही एक गावठी गवार किंवा मग तुम्ही एक भारतात राहणारे लोक ज्यामध्ये त्यांचा विकास होऊ शकत नाही, हे त्यांनी एक लोकधारणा चालवून ठेवली होती त्यांच्या काळामध्ये. मग त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे लोक त्यांच्या म्हणजे सहवासामध्ये होते किंवा जे लोक त्यांच्यासोबत कामाला होते, आपले भारतीय लोक, त्या लोकांनी काय केलं की ओके म्हणजे ब्रिटिश राज आपल्याला सांगत आहे म्हणजे तो बरोबर आहे आणि आपण त्यांच्या चाकरीमध्ये आहोत म्हणजे आपल्याला त्यांचे काम करायचेच आहे, तर मग आपण त्यांचे नियम पण आत्मसात करूया आणि तो त्यांनी केला. मग यामध्ये काय व्हायचं की आपला भारतीय जो ऍक्च्युली म्हणजे परंपरा आहेत किंवा आपला कल्चर आहे हा मागे होऊ लागला आणि आपण ब्रिटिशांचा जो आहे त्यांचा म्हणजे कल्चर, वेस्टर्न कल्चर ज्याला आपण म्हणतो, ही पाश्चात्य संस्कृती आपण त्याला आत्मसात करू लागलो आणि हळूहळू भारतीय जी गोष्टी आहेत आपल्या त्यांचं खंडन करू लागलो. मग यामध्ये असा पण येतो की आता जेव्हा भारत देश स्वातंत्र्य झाला आणि स्वातंत्र्याच्या नंतर हा होऊ शकतो की ब्रिटिश गेले, पण आपल्याला ब्रिटिश तर गेलेच, मग आपल्याला आपला कल्चर पुन्हा आत्मसात केलं पाहिजे. बरोबर.
पण आपण तो केलाच नाही. भाषा त्यांची वापरला, जे की चुकीचं नाही. आता छत्रपती संभाजी महाराजांना म्हणजे 16पेक्षा अधिक भाषा यायची हो. आणि ते येणं गरजेचं आहे आजच्या तारखेमध्ये प्रत्येकाला. मग ते इंग्लिश असेल या कुठली भाषा जरी येतात तर चांगलीच गोष्ट आहे. पण हा आहे की भाषा पण कुठं आणि कुठल्या ठिकाणी म्हणजे वापरायच्या आहे, तो पण म्हणजे फार महत्त्वाचा आहे. पण आता आजच्या तारखेमध्ये आपण काय करतो की कॉलेजेस असेल, घरी असेल किंवा प्रत्येक ठिकाणी म्हणजे आजची तरुणाई मॉडर्न कल्चर म्हणू म्हणजे वेस्टर्न कल्चरलाच त्यांनी आत्मसात केलाय आणि ती वापरत चालली आहे. मग यामागे काय होतं की आपला ॲक्चुअल जो ओरिजिन आहे, आपण त्याला म्हणजे विसरत चाललो. आपली जी घडण-मोडण आहे, माझ्या आईने दिलेले मला संस्कार आहेत, त्या गोष्टी म्हणजे आपण त्या त्या पलीकडे बघणं म्हणजे बंद केलो आणि वेस्टर्न कल्चरला घेत चाललो. तर मला वाटतं ना, की इतिहास विषयाला यामुळे खूप जास्त म्हणजे दुर्लक्ष केला गेला आहे. कारण की इतिहास म्हणजे मॉडर्निटी येत नाही असं लोकांना वाटतो. बरं. हां, इतिहास म्हणजे तुम्ही बघाल तर गेलेला विषय आहे किंवा त्यावर आपण काम करू शकत नाही किंवा मग त्याकडे बघण्याचीच आवश्यकता नाही. ह्या गोष्टी त्यामध्ये येतात. जर बघितलात तर खूप प्रख्यात आणि मोठे इतिहास संशोधक किंवा इतिहासामध्ये काम करणारे लोकं झालेले आहेत आपल्या हो. महाराष्ट्रात, आपल्या भारतामध्ये. बरोबर. जो आता म्हणजे खूप काही मुद्दे जे सुरू आहेत इतिहासाचे बघाल तुम्ही देशामध्ये, राम मंदिरबद्दल असेल, कुठली असेल, त्या सगळ्यांना सॉल्व्ह करण्याचा जो सगळ्यात मोठा वाटा येतो, तो देशाच्या म्हणजे गव्हर्नमेंटचा येतोच, पण त्याचबरोबर इतिहास संशोधकांचा पण येतो. जे आर्किओलॉजिस्ट आहेत त्यांचा पण येतो. त्यांनी काम केलंय म्हणून हे सगळे काही रिसर्च बाहेर आलेला आहे, शोध बाहेर बरोबर. आलेला आहे. तर मला वाटतं की कुठल्याही देशाची सांस्कृतिक आपण म्हणू शकतो की विचारधारणा जर जिवंत ठेवायची असेल, तर इतिहासाला म्हणजे दुर्लक्ष करता येतच नाही. आता आपण हा सुद्धा म्हणू शकतो की लोकांना अपॉर्च्युनिटी फार कमी मिळतात. आपल्या इथं भरपूर म्हणजे असे गार्ड लोकं असतात. मी ई-एस-आयच्या बद्दल जर बोललो, तर ई-एस-आयचे असे भरपूर गार्ड लोकं असतात. ज्या गार्ड लोक माझा स्वतःच्या म्हणजे त्यांच्याशी वार्तालाप Contact झाला आहे, आहे. हा कॉन्टॅक्ट झालेला आहे. ते सांगतात की सर मी हा कोर्स केलाय. गाईडसाठी मी हा कोर्स केलाय. मग इथंही मी एक्झाम दिलाय. मी हे एक्झाम क्रॅक केलाय. पण त्यांना नेमकं जॉबच मिळत नाहीत. मग ते काय करतात, त्यांना इतिहास आवडतो, ते वास्तूशी प्रेम असतो त्यांना. हो. मग ते वास्तूशी प्रेम आहे म्हणून मग ते बोलतात, की "बाबा नको आता आम्हाला ह्या फील्डमध्ये जॉब मिळत नाही, तर एक काम करा आम्हाला गार्ड म्हणून जॉब द्या." म्हणजे इतिहास क्षेत्र सोडायचं नाहीये त्यांना. त्यामुळे ते काम करत आहेत. मग ह्या लोकांना हेल्प करणं, तिथून कुठून तरी एक गाईड काढणं, मग त्या वास्तूसाठीच त्या गाईडला नेमणूक करून देणं, ह्या गोष्टी सुद्धा येतात. तर मला वाटतं काम होतात, केवढं दुर्लक्ष आपण करत आहोत आणि तो बघणं फार गरजेचं आहे आजच्या तरुणाईने. आजच्या तरुण पिढीवर इतिहासाचे संस्कार का गरजेचे आहेत? किंवा लहानपणापासून ते कसे देता येतील? आजच्या तरुणाईवर इतिहासाचे संस्कार यामुळे इम्पॉर्टंट आहेत कारण की जे घडण असतो, एक म्हणतो ना आपण की माती कोरडी असेल तेव्हाच एक घडा तयार होतो. हो. आणि हा एक्झाम्पल म्हणजे लहानपणापासून आपण म्हणजे ऐकतच आहोत आपण. प्रत्येक फील्डमध्ये किंवा प्रत्येक एजमध्ये आपण याला म्हणजे लाईफमध्ये आपण यूज करतो या युटिलाइज उदाहरण. करू शकतो. बघाल ना तुम्ही तर एक मुलांचं पण आयुष्य असाच असतो, की जर त्यांना आपण एका वयात आल्यावर जेव्हा आपण संस्कार त्यांच्यावर घालण्याचा प्रयत्न करतो, तर ती संस्कार म्हणजे त्यांना समजत नाही. फोर्सफुली वाटतो. मग पॅरेंट्स सुद्धा त्यांना फोर्सफुली म्हणजे करत आहेत किंवा जोर जबरदस्ती माझ्यावर होत आहे, असं त्यांना वाटू लागतो. आधीपासूनच्या जर मुलांवर आपण लक्ष दिला आणि त्यांना जर काही गोष्टी काय बरोबर, काय खोटं आहे किंवा मग काय चुकीचं आहे, काय वाईट आहे, सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याला आपण संस्कार म्हणतो. थोडक्यात बघितलं तर मुलांच्या लाईफमध्ये एक डिसिप्लिन आणण्यासाठी किंवा मग त्यांची लाईफ आणखी व्यवस्थितपणे होऊ शकेल म्हणून संस्कार करणं माझ्या मते गरजेचं आहे. जर माझ्या घरी कंटिन्यू पार्टी होत असेल, माझ्या घरी गेस्ट येतात, कंटिन्यू पार्टी होतात, माझ्या इथं कुठल्याही प्रकारची म्हणजे फॉर एक्झाम्पल दारू ठेवलेली आहे माझ्या इथं, माझे वडील माझ्या डोळ्यात देखत दारू पित आहेत. त्यावेळी मला असं वाटेल की हा नॉर्मल आहे आणि संस्कार म्हणून मी त्याला ग्रहण करणार. मग पुढे जर मुलगा सेम गोष्ट करत आहे, तर मग वडिलांना म्हणजे वाईट लागणं सुद्धा म्हणजे आवश्यक नाही, कारण की आम्ही बरोबर. सुद्धा तेच केलंय, बरोबर. पण जर लहानपणापासून माझ्या इथं संस्कारच वेगळे आहेत, तर आईंनी मला सांगितलं आहे, की फॉर एक्झाम्पल की ही गोष्ट चुकीची आहे, दारू पिणं चुकीचं आहे म्हणा किंवा कुठलीही जी गोष्ट आपण म्हणजे करतो नॉर्मली. मी दारूलाच नाही म्हणणार, कुठलीही गोष्ट आपण ज्याला म्हणजे चुकीच्या म्हणतो, ती गोष्ट करणं चुकीचं आहे. जर आईने सांगितलं आपल्याला, तर नक्कीच म्हणजे मुलांमध्ये ते समज आधीपासूनचा येतो, की नको बाबा. घरी आईने सांगितलंय की ही गोष्ट नको करू, म्हणजे संस्कार झाला. दुसरा महत्त्वाचा म्हणजे की हे गरजेचे यासाठी सुद्धा आहेत, कारण की पिढी जो घडतो ना, म्हणजे एक यूथ जो घडतो तो संस्कारावरच. तर फॉर एक्झाम्पल की लोकमान्य टिळक ज्यांना आपण आदर्श मानतो आपले, हो. त्यांना बघून किती सारे चाफेकर बंधू असतील किंवा मग सावरकर असतील, किती सारे लोकं म्हणजे त्यांना बघून घडलेले आहेत.
जी. आणि त्यांचा सुद्धा एक जो ब्रिटिश रूलच्या विरुद्ध ते गेले होते आणि त्यांचा एक जो रूल त्यांनी म्हणजे खंडन केला होता, की आपण ब्रिटिशांचा कुठलाही म्हणजे वस्तूचा म्हणजे वापर करणार नाही. बरोबर. त्यामध्ये सावरकरांनी म्हणा किंवा मग लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांचे आणलेले कपडे किंवा त्यांचं वेस्टर्न कल्चर त्या आगीमध्ये जाळून टाकला होता. आता बघा हा का बरं? आणि त्यांच्या मागे मग बरेच लोकांनी त्याचं अनुसरण केलेलं आहे. आणि बरेच म्हणजे काही 40-50 वर्षापर्यंत ती म्हणजे पद्धत सुरूच होती, की आपल्याला म्हणजे कुठं परत म्हणजे एक पद्धत असेल, की मला घेऊन जायचंय, पिढोपिढी घेऊन जायचंय. तोपर्यंत लोकांनी त्यांचे म्हणजे कपडे बहिष्कार केला होता ब्रिटिशांचे किंवा त्यांचे जे वस्तू होत्या, सामान होते, खाद्यपदार्थ किंवा कुठल्याही गोष्टी. पुढच्या व्यक्तीकडून कुठलाही आदर्श घेणे म्हणजे संस्कारच आहेत. शिक्षकांकडून आज आपण ज्याही गोष्टी घेतो ते संस्कारच असतात. आई-वडिलांकडून घेतो संस्कार असतात. आपला धर्म, आपली जात, आपली जेही गोष्टी आहेत, मजहब आपण ज्याला म्हणतो किंवा आपले देवी-देवता, त्यांची एक पद्धत, त्यांची ज्या गोष्टी आपल्याला शिकवतात, ज्ञानेश्वरी असेल, महाभारत, रामायण या सगळ्या गोष्टी जे श्लोक आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय सांगतात? संस्कार. की ॲक्चुअली माणसामध्ये जगायचं कसं, बोलायचं कसं, राहायचं कसा, मोठ्यांना मान कसा द्यायचा असेल किंवा मग शिक्षकांशी कसा वागायचा असेल किंवा मग एक असतो की देशामध्ये प्रगती करायची आहे, तर अभ्यास पण किती वेळ केलं पाहिजे, याच्या मागच्या पण संस्कार आहेत. आपण म्हणतो की सकाळच्या ब्रह्ममुहूर्त असेल त्यावेळी उठणं फार म्हणजे महत्त्वाचं असतो किंवा त्यावेळी अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आता ही गोष्ट कशी माहीत चालणार मला? बरोबर. मला जर सांगितलं पण तरच करेक्ट. जर मला माझ्या आईने सांगितलंय की ब्रह्ममुहूर्तावर ही गोष्ट म्हणजे अभ्यास केला तू, तर बाबा तुझ्या डोक्यामध्ये जास्त जाणार तो आणि तू अभ्यासाचा म्हणजे फायदा जास्त होणार. आता आईला कोणी सांगितलंय? आईला तिच्या आईने सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या पिढोपिढी रक्ताने रक्ता आलेल्या ज्या गोष्टी आहेत, ते हॅबिट्स आपण ज्याला म्हणतो ते संस्कार आहेत. आणि जर मला घडायचं असेल किंवा मला दुसऱ्याला घडवायचं असेल, तर हे संस्कार देणं गरजेचं आहेत. विदाऊट संस्कार मला वाटतो किंवा विदाऊट इतिहास मला वाटतो की व्यक्ती हा म्हणजे एक असू शकतो ज्याला एक असा जनावर ज्याला पाय नाही आहेत किंवा असा व्यक्ती ज्याला हात नाही, पाय नाही, जो म्हणजे काम करू शकत नाही आयुष्यामध्ये, असाच व्यक्ती विदाऊट संस्काराचा आहे. आता तुम्ही बघाल बहुतेक केस तुम्हाला म्हणजे ऐकू येतात आपल्या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये म्हणा किंवा भारताच्या बाहेर पण तुम्ही बघाल किंवा भारतामध्ये पण बघाल, जिथं तिथं आज वेस्टर्न कल्चर आहे आणि तो जो वेस्टर्न कल्चर आहे त्याचं नुकसान ऑनली या पिढीला होत नाही, तर भविष्याला तर होतच आहे, भविष्याला होणार, पण त्याच्या आई-वडिलांना म्हणजे भूतकाळात सुद्धा जातं. आता नॉर्मली तुम्ही बघाल तर 2-3 वाजेपर्यंत, रात्रीच्या 2-3 वाजेपर्यंत लोक पार्ट्या करतात. आणि हे लोक जेव्हा घरी येतात, घरच्या लोकांना म्हणजे पनिशमेंट होतो त्यांच्यामुळे. तर पनिशमेंट पण कसा? तर आई साईडला जाऊन रडतो, बाबा आईला रागवतात की बाबा तुझ्यामुळे हा मुलगा म्हणजे बिघडलेला आहे किंवा हातातून गेलेला आहे. तर त्या आईनी किंवा त्या बाबांनी जर त्यांना योग्य वेळेवर संस्कार दिला असता, इतिहासाचे धडे सांगितला असता, जसं शिवरायांना जिजाऊ मासाहेबांनी असं सांगितलं होता, त्या गोष्टी सुद्धा म्हणजे त्या मुलांच्या मनामध्ये आला असता की नको, 2 वाजे जाणं म्हणजे आपली पद्धत नाही. बरोबर. हा, संध्याकाळी मला घरी जायचं आहे किंवा संध्याकाळी मला काम करायचे किंवा 2 वाजे मी जागत पण आहो, पण मी कामासाठी जागत आहो ना की पार्टीसाठी. त्या सगळ्या गोष्टी मला वाटतात की संस्कारामुळेच होतात आणि संस्कारामुळेच होऊ शकतात. आणि आज आपण जर ह्या संस्कारांच्या विषयावर बोलत आहोत, तर शिवरायांचे संस्कार सगळ्यांना माहीतच आहेत की आई जिजाऊंनी कुठल्या प्रकारचे आणि कसल्या पद्धतीने शिवरायांवर शिवसंस्कार दिला होता या पिढीला. मला वाटतो की त्याच शिवसंस्कारांच्या 2% 3% तरी कुठेही आपण आपल्यामध्ये आत्मसात केला ना, तर तरुणाई आणखी व्यवस्थितपणे म्हणजे समाजामध्ये मोठा काहीतरी करू शकेल. नक्की. हे शिवसंस्कार म्हणजे नक्की काय? ओके, शिवसंस्कार बघितला तर जर एक थोड्या मोठ्यांनी आपल्याला कुठली गोष्ट सांगितलं तर त्यामागचा रिझन काय असेल, मुख्य तो जाणून घेणं फार महत्वाचं आहे. जर आईने सांगितलं की पिंपळाच्या झाडाखाली जायचं नाही बाबा, तू इथं दिवा लावलेला आहे तर संध्याकाळी जाऊ नको, तर मुलाचा हा एक म्हणू शकतो हक्क आहे त्याला विचारण्याचा की का बरं तिथं नका जाऊ. काय अंधश्रद्धाच आहे का किंवा श्रद्धा आहे? श्रद्धा असेल, काहीतरी असेल तर तो पण जाणून घे, तो पण गरजेचा आहे. आणि अंधश्रद्धा असेल तर नकोच, तो पण जाणून घेणं फार गरजेचं आहे. तर मला वाटतं हा संभाषण होणं आई वडिलांच्या मनामध्ये आणि मुलांच्या मनामध्ये फार गरजेचं आहे संस्कारांचा. दुसरा म्हणजे आपण शिवसंस्काराबद्दल बोलतच आहोत, तर आई जिजाऊंनी त्यांना रामायण महाभारत सांगितलंच आहे, पण त्या पलीकडे आणखी बराच इतिहास. आता आपण काय झालाय ना की आपण महाराष्ट्रीयन लोक एका इतिहासाचा एक आपण म्हणजे दायरा किंवा एक लिमिट म्हणजे यामध्ये समावेश झालेलो आहोत. आपल्याला वाटतो की शिवकाळच म्हणजे आपला इतिहास आहे, तर त्याच्या पलीकडे बघितलात ना तर आणखी मोठा पण आपला इतिहास आहे. जसं मी तुम्हाला आधी पण बोललो की ज्याला आपण मायथॉलॉजी म्हणतो तो ऍक्च्युअल हिस्ट्री आहे. रामायण महाभारत साक्ष मिळतात आणि ज्याचा साक्ष आहे तो इतिहास आहे, बरोबर. तर पद्मावतीची कथा कधीतरी आई जिजाऊंनी त्यांना सांगितलं असेल,
नक्की. की अलाउद्दीन खिलजी आणि पद्मावतीचा जो म्हणजे वृत्तांत आला होता, हम्म. की रावलसाणी किंवा कसल्या प्रकारे म्हणजे देशभक्ती दाखवली आहे, पद्मावतीने जोहर का बरं घेतला असेल, मग त्यावेळेवर जिजाऊ साहेबांनी काय सांगितलं असेल शिवरायांना, की त्यांचं जर संभाषण झालं असेल तर त्यांनी हा सांगितलं असेल की आज इथे एकच पद्मावती नाही तर भरपूर पद्मावती आहेत, त्यांचं खंडन म्हणजे ज्यांचं हो. मर्दन आज होत आहे, त्यांची लाजेवर गोष्ट येत आहे. नक्की. तर बाळ शिवबांनी त्यावेळेवर काय विचार केला असेल 8 वर्षामध्ये, जर ते स्वराज्याची शपथ घेऊ शकतात किंवा ते मावळ्यांना एकत्रित करू शकतात, तर नक्की त्यांच्या डोक्यामध्ये हा तरी विचार सुरूच असेल की जी पद्मावती इतिहासामध्ये घडलेली आहे तशी पद्मावती पुन्हा घडणं म्हणजे चुकीचं, म्हणजे तिच्या लाजेवर गोष्टी येणं फार चुकीचं आहे. बरोबर. आणि मला वाटतं की मला असं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे, म्हणजे शिवरायांना असं स्वराज्य निर्माण हम्म. केलं पाहिजे ज्यामध्ये आई-बाया जे असतात, आपल्या मुली आहेत, त्यांची लाज म्हणजे वाचू शकेल. आणि त्यामुळेच रांझा पाटलांचा जो त्यांनी म्हणजे एक निर्णय केला होता, त्यांनी जो पहिली म्हणजे पनिशमेंट आपण म्हणतो आपल्या मराठा इतिहासातली जो त्या शिवरायांनी दिला होता, आणि त्यावेळेला आऊसाहेबांची म्हणजे साथ सुद्धा नाही त्यांना, हो. साथ होती पण ते संस्कारापुरती. हम्म. जेव्हा निर्णय घ्यायची गोष्ट आली तर आऊसाहेब त्यांना सांगतात की आज शिवबा निर्णय तुला घ्यायचा आहे, तू जे शिक्षा याला देशील ते शिक्षा आपण मान्य करू, सोडणार आहेस तर तू बघ, बरोबर. आणि कापायचं आहे, मारायचं आहे, याला कैद करायचं आहे, सगळं काही तुझ्या हाती आहे, आता तू सगळा बघ. आणि गादीवर खुद्द म्हणजे छत्रपती शिवराय बसले, आणि तो 15 वर्षाचा मुलगा शिक्षा देतो एका व्यक्तीला की याचे हात पाय कापा आणि चौरंगाच्या म्हणजे करून घ्या म्हणून. आता विचार करा की त्या बाळावर, त्या 15 वर्षाच्या बाळावर कसे संस्कार झाले असणार, की त्यांनी एक नवीन अशा प्रकारची शिक्षा एक म्हणजे आपल्या डोळ्यांच्या पुढे बरोबर. किंवा आता आपल्याला म्हणजे दिसून येतो इतिहासाच्या माध्यमातून. तो हे संस्कार फार गरजेचे आहेत, ते जिजाऊ मासाहेबांनी केला होता. आणि मला वाटतो की शिवरायांचे आपण म्हणजे नाव घेतो किंवा मग त्यांचे सोहळे आपण सेलिब्रेट करतो, पण ते करणे फार गरजेचे आहेत, जे की प्रत्येक व्यक्ती केलंच पाहिजे. पण त्याच पलीकडे जर आपण बघितलात तर संस्कार घेणे फार गरजेचे आहेत. गडावर जाताना काही गोष्टी आपण म्हणजे घेऊ शकतो, आत्मसात करू शकतो. बाहेर म्हणजे आपण कुठल्या गोष्टीला आत्मसात करू शकतो. वेळेचा फार खूप छान शिवरायांचा आणि वेळेचा म्हणजे आपण म्हणतो की एक संबंध आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतो. की आता नेतोजी पालकरांचा सगळ्यांना माहित आहे की नेतोजी पालकर जर वेळेवर पोहोचले नाही पन्हाळगडाचा जो म्हणजे शिवरायांनी एक मोहीम काढला होता पुरंदरच्या तहानंतरचा, आणि तो वृत्तांत सगळ्यांना माहित आहे की वेळेवर न पोहोचल्यामुळे मग शिवरायांनी काय शिक्षा त्यांना दिलं, त्यांनी मोहिमेचा म्हणजे आपल्याच सेनेच्या बाहेर केला. तर वेळ काय महत्वाची आहे, कशासाठी महत्वाची आहे, हा फार म्हणजे मला वाटतो की शिवसंस्काराचा खूप मोठा एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे डिसिप्लिन. आता एक जेव्हा व्यक्ती घडतो ना, तर म्हणजे तुम्ही स्वतः विचार करा की शिवराय एक म्हणजे बालपणामध्ये आहेत आणि त्यांच्या हाताखाली म्हणा किंवा त्यांच्या सेनेमध्ये म्हणा एक एक व्यक्ती म्हणजे मोत्यासारखा येत आहे. हो. मग ते तानाजी असतील किंवा मग यशाजी कंक असतील, किती मावळे त्यांच्या हाताखाली आले. एक बालपणामध्ये एक व्यक्ती एवढा मोठा म्हणजे संसार निर्माण करतो आपला स्वतःचा स्वराज्य नावाचा, आणि त्याचा असं नाही की ऑनली त्यांचे मित्र म्हणून, त्यांच्या वयाच्या पेक्षा मोठी व्यक्ती सुद्धा त्यांच्या हाताखाली असतात. हाताखाली म्हणजे त्यांच्या सेनेमध्ये असतात. आता का बरं, आणि यांची गोष्ट का बरं ऐकतात हे, कारण की व्यक्ती हा चरित्रवान आहे. तर शिवराय का बरं मला वाटतो की त्यांचे म्हणजे लोकांनी ऐकलेलं आहे किंवा का बरं अनुसरण केलेलं आहे त्या काळामध्ये सुद्धा, कारण की त्यांच्यामध्ये त्यांना चंद्रावर दाग असेल पण शिवरायावर नाही, आणि दाग असेल पण तो पण त्यांच्या म्हणजे मुखाच्या शोभा वाढवणारा म्हणजे एक तीड म्हणू शकतो आपण, त्या प्रकारे दाग. तर शिवरायांनी मला वाटतो की या सगळ्या गोष्टी केल्या कारण की त्यांच्यावर संस्कार खूप जास्त म्हणजे चांगल्या पद्धतीचे आलेले आहेत, म्हणजे जिजाऊ मासाहेबांचे असतील किंवा शहाजी महाराजांचे असतील. कारण की माझ्या मते शिवराय आपण बघितला ना तर आपल्याला 2 चित्र त्यांचे आपल्या डोळ्यापुढे येतात. पहिला म्हणजे अश्वावर स्वार, सिंहासनावर बसलेला दुसरा. त्या मधातला जो काळ ऍक्च्युली शिवरायांचा गेलेला आहे किंवा त्या काळामध्ये शिवरायाने जे काम केलेलं आहे, जे संघर्ष केलेला आहे किंवा जे संस्कार त्यांच्यावर झालाय, याला बघणं सुद्धा गरजेचे आहे. तो शिवराय समजून घेताना मला वाटतो की संस्कार त्यांच्यावर जे घडलेले आहेत, जे झालेले आहेत, ते बघणं फार महत्वाचं आहे. आता तुम्ही संस्काराबद्दल सांगितलं, तुमच्या मार्फत तुम्ही दुर्गवंदन एक मोहीम तुम्ही राबवता. दुर्गवंदन मोहीम नक्की काय? दुर्गवंदन एक आयाम आहे आणि हा आयाम अभाविक तर्फे आहे, म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तुम्ही नाव ऐकलं असणार. 75 वर्षापासून देशामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काम करत आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काचं काम करत आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचे जे हक्क असतात किंवा ज्या गोष्टीमध्ये त्यांना प्रॉब्लेम येतो त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं काम ही संघटना करत आहे 75 इयर्स पासून. आणि असं नाही की महाराष्ट्रामध्येच, तर ते अख्ख्या देशभरामध्ये म्हणजे प्रचलित आहे आणि देशभरामध्ये मोठ्या पद्धतीने काम करत आहे. आणि त्यामध्ये आपण ऑनली विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या हक्काचं काम करतो असं नाही, तर त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म
किंवा चांगल्या त्यांच्या फील्डच्या साठी कुठेतरी काम केलं पाहिजे म्हणून आपण एक वेगवेगळे आयाम काढलाय. म्हणजे फॉर एक्झाम्पल की प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी काम केलं पाहिजे, त्याचसारखं इतिहासामध्ये सुद्धा काम केलं पाहिजे किंवा इतिहासाची आवड असलेले इच्छुक विद्यार्थी यामध्ये आलं पाहिजे, समावित झाले पाहिजे, म्हणून दुर्गवंदन आपण आयाम काढलाय. आता हे आयामाचा मुख्य हेतू काय, ते हेतू हा आहे की फॉर एक्झाम्पल जे विद्यार्थी इतिहासाशी म्हणजे दूर लांब झालेले आहेत किंवा ज्यांना वाटतो की काम करायचं आहे पण जसं मी तुम्हाला बोललोय की माध्यम सापडत नाही, बरोबर. मग आता यांच्याशी संपर्क साधायचा, यांना एकत्रित करायचा, टीम्स क्रिएट करायच्या आणि मग यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारे म्हणजे इतिहासाचं ज्ञान प्राप्त करून द्यायचं. अच्छा. फॉर एक्झाम्पल आपण प्रॅक्टिकल म्हणून गडावर आपण टूर्स काढतो, तर टूर पण त्यांना म्हणता येणार नाही, आपण म्हणू शकतो की एक मोहीम किंवा मग गडावरून घेऊन जाणं, मग त्यांना प्रॅक्टिकल अभ्यास करून देणं की गड कसं बघायचा, यांचा अभ्यास कसा करायचा, याचा इतिहास काय आहे, हा एक झाला. मग जसा बरेच संघटना म्हणजे गडकोटांसाठी काम करतच आहेत, साफसफाई मोहीम असतील या दुसऱ्या पद्धतीच्या, त्या पण आपण म्हणजे त्या पण पद्धतीने आपण काम करतो. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक मुक्त मोहीम करतो किंवा मग गडावर जे झेंडे आहेत ते खराब झालेले आहेत, कुठल्या पाट्या खराब झालेल्या आहेत, ह्या प्रकारचे काम सुद्धा दुर्गवंदन करत आहे. सेकंड, विद्यार्थ्यांसाठी काम आहेच आहे, पण दुर्गवंदन आता आणखी एक म्हणजे एक म्हणू शकतो इतिहासामध्ये मोठा प्लॅटफॉर्म तयार करत आहे. कारण की आता मागच्या वर्षीच आपण काय केलं आहे की 350वा राज्याभिषेक सोहळा स्टार्ट होत आहे म्हणून आपण 75 गडकोटांची माती घेतलंय, पाणी घेतलंय आणि आपण म्हणजे शिवनेरी ते रायगडापर्यंत विसर्जित करत आपण तिथं गेलं. आपले म्हणजे सगळे देशभरातले म्हणजे लोक एकत्रित आले यामुळे. मग आता कसं आहे की दुर्गवंदन हा काम करतच आहे, पण त्याचबरोबर निरनिराळे प्राध्यापक यामध्ये म्हणजे सामील होतात जे इतिहासाच्या क्षेत्रातून आहेत. फॉर एक्झाम्पल मी स्वतः भाविकचं काम करतो, तर त्यामुळे काय की लोकांना, त्या मुलांना आणखी कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळेल आणि अभ्यास करू शकतील. मग आपण ग्रंथालय जे असतात त्यांच्यामध्ये जाऊन म्हणजे त्यांच्यासाठी कुठेतरी बुक्स नवीन करून देणं किंवा बुक्स त्यांच्यासाठी अवेलेबल करून देणं, त्यांना अभ्यास करण्यासाठी नवीन क्षेत्र निर्माण करणं, हे अशा प्रकारचं म्हणजे दुर्गवंदन एक काम करत आहे, जे की चांगल्या प्रकारे म्हणजे ग्रो पण होत आहे आणि लोकांना आता ओळख सुद्धा होत आहे. आणि नक्की तुमच्या ह्या पॉडकास्टच्या मार्फत आणखी चांगल्या प्रकारे विद्यार्थी जर बघतील त्यांना नक्की आणखी माहिती कळेल आणि ते सुद्धा जॉईन होतील आणि काहीतरी इतिहासामध्ये नवीन आपण करून दाखवू. सध्या गड किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर दुर्गांकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा असला पाहिजे? आजच्या तारखेमध्ये लोकांना असं वाटतो की ग्रीनरी जसं बघितलं आता ते असतात ना की जेव्हा समर निघाला आणि मान्सून आला की ते एक असतात की मान्सूनचे बेटकं बाहेर निघतात, ते लोक बोलतात तसे. तर तोच आहे की म्हणजे सोशल मीडियावर लोक बघतात आणि मग त्या विषयावर निघतात ते की आपल्याला म्हणजे ह्या ट्रेकला जायचं आहे किंवा या धबधब्याला बघायचं आहे. त्या मागच्या ॲक्च्युली काय त्याची म्हणजे इतिहास काय आहे, ती जागा कशासाठी म्हणजे नेमकी म्हणजे ओळखली जातो, तिच्या मागचं रिझन काय, हे बघत नाही लोक आणि निघून जातात. मागे एक केस सुद्धा झालेला आहे हरिश्चंद्रगडाचा, तुम्ही ऐकलं असाल. आणि त्यामध्ये चूक ही की त्या लोकांनी भूगोल बघितला नाही की तो ॲक्च्युली जो पेच आहे तो किती मोठा आहे, त्याचा जो हरिश्चंद्रगडावर किती मार्ग आहेत, कुठून कुठून आपण जाऊ शकतो, खाली गाव कुठलं आहे. ट्रेकिंग करणं म्हणजे असं नाही की आपण म्हणजे एक आउटफिट घाललेलं आहे नॉर्मली आणि त्यामध्ये हातामध्ये एक लोखंडी स्टिक आपल्या हातामध्ये आणि निघून जाणं ट्रेकिंग नसतोच. आपली सह्याद्री जी आहे ना ती म्हणजे अवघड आहे, कठीण आहे. जी हिमालय सुंदर आहेच आहे, पण हिमालय आपण देवभूमी म्हणतो, त्याला म्हणजे देवभूमीच म्हणतात. देवानी तपस्या करायला म्हणजे हिमालय निवडलाय, तर तांडव करायला सह्याद्री निवडलेला आहे, बरोबर. तर त्यामुळे सह्याद्री तेवढीच पवित्र आहे जेवढी म्हणजे हिमालय पवित्र आपल्यासाठी. हिमालयावर जाऊन आपण सिगरेट पिणं किंवा दारू पिणं हे आपल्याला विचार पण येत नाही, कारण की ते देवभूमी आहे. सह्याद्रीमध्ये आल्यावर हे विचार कसे येतात, हा दृष्टिकोन चेंज करणं म्हणजे फार महत्त्वाचं आहे. तर पहिला म्हणजे हा की जेव्हा हे गडावर जातात तेव्हा यांनी हा बघितलं पाहिजे की तिथल्या वास्तू किंवा तिथल्या वातावरणाला कुठलाही म्हणजे हानी आपल्यामुळे न झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तिथे राहणारे लोक असतात जे गडावर राहतात, त्यांना मग त्या सिगरेट दारूमुळे प्रॉब्लेम होऊ शकतो, प्लास्टिकमुळे गडांना प्रॉब्लेम होतो, तिथल्या वातावरण म्हणा किंवा वन्य जनावर म्हणा किंवा वनस्पती म्हणा यांना प्रॉब्लेम होतो. गडाच्या पायथ्याला राहणारे जे गावातले लोक आहेत त्यांना एक बिझनेस ठीक आहे, म्हणजे लोक तिथं सामान घेतात, त्यांना बिझनेस म्हणून होत आहे, पण त्यांना सुद्धा खूप मात्रेमध्ये प्रॉब्लेम होतो कारण की प्लास्टिक एकत्रित होतं तिथं. आपण डायरेक्ट गडावरून जर प्लास्टिक घेतलं तरी सुद्धा आपण पायथ्याला फेकतो, घरी घेऊन आपण येत नाही, त्यामुळे त्या लोकांना सुद्धा प्रॉब्लेम होतो. मग आता काय झालंय की तुम्ही बघाल की गडांवर म्हणजे जाणं असं झालंय की फॅशन, जायचं आहे, रील्स बनवायचं आहे, मग रिटर्न यायचं आहे आपल्याला आणि स्टोरी टाकायची आहे आणि म्हणजे का आपण एक मॉन्सून आला की म्हणजे शो ऑफ करायचंय बोलू शकतो आपण.
तर मला वाटतं की गव्हर्नमेंटने ते एक चांगला म्हणजे कायदा लावलंच पाहिजे यावर, की गडावर जाताना एक नियमावली जी असतात, हो. नियमावली तर सुद्धा लावलं पाहिजे, की हा पवित्र स्थळ आहे आमच्यासाठी भावनात्मक दृष्टीने नक्कीच. बघितलं तर हे म्हणजे एक मंदिरासारखेच आहे. मग इथं जाणं आणि कसल्या पद्धतीने जाणं हा फार गरजेचा आहे. आता तुम्ही बघाल की काय असतात की निरनिराळ्या संघटना आहेत ज्या म्हणजे वर्षभर काम करतात गडकोटांवर. हम्म, हम्म. किल्ल्यांवर जाऊन ते टाक्या साफ करतात, प्लास्टिकचं मुक्ती गडाला देतात, साफसफाई. साफसफाई करतात, बुरुजांची जी झाडे असतात त्या झाडांना कापतात ते. आणि आपले लोक काय करतात की मान्सूनमध्ये जाऊन तिथं मग त्या टाकीमध्ये अंघोळ करणार, तिथं घाण करणार, ह्या गोष्टी करतात. असे बरेच म्हणजे लोकांना मी स्वतः म्हणजे त्यांना पकडलेलं आहे किंवा त्यांना थांबवलेलं आहे. मग त्यांचे उत्तर असे येतात की आम्हाला थांबवलंय, तो बघा तो व्यक्ती म्हणजे जात आहे, त्याला पण सुद्धा थांबवा. मग तिसरा व्यक्ती आला, मग त्याला सुद्धा थांबवा. हो. मग इथं जबाबदारी कोणाची येणार? एक व्यक्ती कंटिन्यू तिथे गार्ड म्हणून राहू शकत नाही बरोबर. रात्रदिवस. तो कधी ना कधी उतरणार आहे गडावरून. तो मी असेल किंवा कोणीही असेल. किंवा जे संघटनाचे लोक जे हो. जातात, जे काम करायला, ते सुद्धा कंटिन्यू राहू शकत नाही. मग आता प्रत्येकाची जबाबदारी हा बनतो, स्पेशली आपली जबाबदारी हा बनतो, जे ह्या भागातून किंवा महाराष्ट्रातून येतात, की कृपया त्या गडावर तुम्ही जातात, तर तिथं गेल्यावर कुठल्या पद्धतीने वावरणे किंवा कुठल्या पद्धतीने राहणे हा फार गरजेचा आहे. आता बरेच इतिहास संशोधक लोक 8-8 आणि 10-10 दिवस तिथं राहतात. ते हो. आपलं कामं करतात. आणि आधी पण म्हणजे मागे 40-50 वर्षाच्या आधीपासूनचे लोक तिथे राहायला म्हणजे स्टार्ट केलंय, आताच नाही. तर बघा त्यांच्यामुळे कधीही गडाला म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होत हो. नाही. ते आपलं कामं करतात, येतात. गडावर जे लोक राहतात, ज्यांचं वास्तव्य तिथं आहे, ते लोक सुद्धा काम करतात. ते लोक आपला म्हणजे सामान डोक्यावर घेतात, खाली उतरतात, जातात. ते डेलीचं त्यांचं काम आहे. त्यांच्यामुळे प्रॉब्लेम होत नाही. मग जर आपण एक दिवस गडावर गेलो, तर मग आपली जबाबदारी बनतो ना, की त्या हो. गडाला सुद्धा ती पनिशमेंट नका देऊ म्हणून बरोबर. आपल्यामुळे. मला वाटतं, की आजच्या पिढीने ह्या गोष्टीला समजणं फार गरजेचं आहे, की गड ॲक्चुअली काय आहेत म्हणून. महाराष्ट्रीयन लोकांचा जर विषय घेतला, तर गड म्हणजे भावनात्मक पद्धतीने बघितला तर खूप म्हणजे एक सॉफ्ट कॉर्नर आहे गडांसाठी आपला. कारण की शिवछत्रपतींची आठवण म्हणून आपण त्याला म्हणजे जोपासतो. तर मला वाटतं, की तिथं जाऊन हे चाळे करणे आणि हे सगळे पद्धतीने म्हणजे वावरणे हा चुकीचंच आहे. सह्याद्रीला एवढा कॉमन करून ठेवलाय लोकांनी, की मान्सून आला की निघायचं आहे. हिवाळा आला की ग्रीनरी बघायला निघायचं आहे आपल्याला आणि एकदम कॉमन केलंय. त्यामुळे गडाचा अभ्यास ते करतच नाही, पण ॲक्चुअली इथली जी वास्तू आहे तिच्या पावित्र्य सुद्धा हे म्हणजे भंग करत आहे. तर बरोबर. मला वाटतं की यावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचं आहे की जसं मी तुम्हाला बोललोय की गड महत्त्वाचे इतिहासासाठी तर आहेतच, पण सायन्सच्या पद्धतीने पण आहेत. हो. तर खूप सारे गडावर असे निरनिराळ्या पद्धतीचे आपल्याला वनस्पती सुद्धा सापडतात. हरिश्चंद्रगडाच्या जर तुम्ही म्हणजे एरियामध्ये गेलात, आत्ता आम्ही हरिश्चंद्रला 2 दिवसाच्या आधीच जाऊन आलो आणि तिथं म्हणजे आमची एक सहल गेली होती मुलांसाठी. एक अभ्यासाची सहल होती आणि त्यामध्ये आपण एक वनस्पती तज्ञ म्हणजे एक सौरभ सर म्हणून आम्ही त्यांना बरं. इन्व्हाइट केला होता. आणि तिथं मिळणाऱ्या ज्या वनस्पती आहेत किंवा प्राणी आहेत किंवा साप आहेत त्याबद्दल त्यांनी इन्फॉर्मेशन दिलं. त्यांनी सांगितलंय की हरिश्चंद्राच्या म्हणजे हरिश्चंद्राचा जो ॲक्चुअली फॉरेस्ट आहे त्या एरियामध्ये 2 प्रकारच्या खूप विचित्र प्रकारच्या वनस्पती सापडतात. पहिली म्हणजे हे की तुम्ही जर त्या वनस्पतीला अर्ध्या तास दाताचा म्हणजे ठेवला तोंडामध्ये ठेवला, तुमचे अर्ध्या तासामध्ये सगळे दात पडणार. अरे बाप. म्हणजे ते दात तुम्ही 90 वर्षाचे म्हाताऱ्यासारखे दिसणार, ते दात राहणारच नाही तुमच्या तोंडामध्ये. आणि एक अशी पण वनस्पती हरिश्चंद्राच्या म्हणजे एरियामध्ये सापडतो आपल्याला, त्या फॉरेस्टमध्ये सापडतो. जर तुम्ही तिला अर्धा तास चावलात तर दात एवढे मजबूत होणार की दगड सुद्धा चावू शकाल तुम्ही. तर आता ह्या वनस्पतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे की ती ऍक्च्युली वनस्पती कुठली आहे. मग आता आपले लोक काय करतात, जातात वनस्पती तोडतात, फुलं तोडतील, फेकून देतील किंवा मग तोंडात टाकतील. आता ह्या वेळेवर काय होतो, पनिशमेंट यांना तर होणारच, पण त्या झाडांना सुद्धा होतो, त्या वनाला सुद्धा होतो, तिथल्या राहणाऱ्या जनावरांना सुद्धा होतो, प्राण्यांना कीटकांना सुद्धा होतो. सो जर आपण त्यांच्या एरियामध्ये जात आहोत, तो त्यांचा एरिया सुद्धा म्हणजे व्यवस्थित त्यांच्या घरासारखा घर असू दिलं पाहिजे, मला असं वाटतं. त्या सगळ्या गोष्टीच्या दुर्गावर जाताना म्हणजे अभ्यास करणं फार गरजेचं आहे की आपण का बरं जातो, इतिहासाचं काय महत्त्व आहे, भूगोल कसा आहे तिथला, विज्ञान काय आपल्याला शिकवू शकतो, सगळ्या गोष्टी बघून आपल्याला त्यावर काम केलं पाहिजे. म्हणजे सोशल मीडियामुळं इतिहासाचा कुठंतरी अपभ्रम निर्माण होतोय का? होते नक्कीच. आणि सोशल मीडिया खूप जास्त म्हणजे जबाबदार आहे माझ्या मते तरी. असं नाही की सोशल मीडियामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी बघायला मिळत नाही, मिळतातच. आणि बरेच लोकांना खूप काही शिकवण सुद्धा मिळतं तिथून आणि इम्पॉर्टंट आहे आजच्या तरुणाईसाठी ते. आम्ही सुद्धा वापर करतो आणि तुम्ही सुद्धा वापर करतच असता. पण नेमकं वापर करताना आपल्याला हा पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कुठली इन्फॉर्मेशन आपण करेक्ट ऐकत आहोत, बघत आहोत किंवा कुठला खोटा आहे, आणि हा अभ्यास करणं किंवा याबद्दल लॉजिक लावणं
तर्कवितर्क करणं, चर्चा करणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्या मते मला वाटतं की रील्स एक असं माध्यम आहे की 100% म्हणजे लोकं पब्लिक बघतातच. हो. कुठल्या एज कॅटेगरीचे असतील ते आजकाल रील्स बघतात. आणि रील्स आता Instagramवर म्हणजे मर्यादित नाही, तर YouTubeवर पण आलेल्या आहेत. हो, हो. शॉर्ट व्हिडिओ Shorts आपण मध्ये. ज्याला म्हणतो हां. तर यामार्फत कसं आहे ना, की लोकांकडे जो इतिहास जातो, तो खराच जात आहे का? चुकीचा जात आहे का? तो इम्पॉर्टंट आहे. आता कसं झालंय, की रील्सवर किंवा सोशल मीडियावर इतिहास सांगणारे लोकं केवळ इतिहास संशोधक नसतात किंवा इतिहास संशोधक हे फार मागेच झाले. हो. आता इतिहास सांगायला जर सुरुवात आपण म्हणजे लोकं करतात, तर कोणीही व्यक्ती म्हणजे स्टार्ट केलंय. तुम्ही बघाल व्याख्यान करतात, इतिहास सांगतात किंवा मग नॉर्मली बघाल तर जे कंटेंट आपण म्हणजे एक म्हणतो क्रिएटर लोकं, ते सुद्धा सांगतात, जे चुकीचं नाहीये. हं. बरोबर आहे. सांगितलं पण पाहिजे लोकांपर्यंत इतिहास घेऊन जाणं गरजेचं आहे सोशल मीडियाच्या मार्फत. पण कसं आहे ना, की मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक रील आम्ही बघितला होता ज्यामध्ये असा आला होता त्यामध्ये म्हणजे ऐकू असा आला होता, की जगदीश्वराचा जो म्हणजे रायगडाचा जो जगदीश्वर टेम्पल आहे, शिवरायांनी बांधलेला, तो मस्जिदच्या आकारामध्ये यामुळे बांधलेला आहे कारण की त्यावर शत्रुसेना जर बघेल तर ती हल्ला करणार नाही किंवा मग अच्छा. त्यावर म्हणजे त्याला तोडणार नाही, फोडणार नाही आणि तो मंदिर म्हणजे जागेवर तसा राहणार म्हणून. आता मिलिंदजी तुम्ही स्वतः विचार करा, की जो राजा औरंगजेबाच्या म्हणजे सभेमध्ये जाऊन तिथे खिल्लत बरोबर, उडवू बरोबर. शकतो. तो राजा आपल्याच राज्यामध्ये आपल्याच म्हणजे 16 घाट रायगडचे जे क्रॉस करून जायला लागत होते आधी. हो. 16 घाट 3 नद्या क्रॉस करून तो राजा राजधानीच्या वरती देऊळ बांधतो आणि तिथं तो घाबरेल शत्रूला, की कधीतरी शत्रू येईल आणि मग माझं देऊळ फोडेल म्हणून. हं. नाहीच, मला नाही वाटत की हा त्याचा बरोबर. मागचा रिझन असेल. आता जर एक आपण योग्य संदर्भासहित जर म्हणजे रिझल्ट बघितला ना, तर याचा मुख्य म्हणजे रिझन हा सापडतो आपल्याला, की त्या काळामध्ये मंदिर स्थापत्य कलेच्या 2 शैल्या खूप जास्त म्हणजे प्रचलित अच्छा. होत्या. अच्छा. किंवा मग काम सुरू होतं त्यांच्यावर. पहिली म्हणजे पोर्तुगीज शैली आणि दुसरी म्हणजे विजापूर. हं. आता काय झालंय, की विजापूर शैली ही खूप जास्त त्या काळामध्ये फेमस होती. आदिलशाहीचा हो. काळ होता, सगळ्यांना माहितीच आहे. आता काय झालं, की त्यावेळी जेव्हा शिवकाळ म्हणजे हा म्हणजे उदयास येऊ लागला, म्हणजे स्वराज्य उदयास येऊ लागला, तर त्यावेळेवर आदिलशाही ही परतीला जाऊ लागली, म्हणजे खाली जात होती. आता मोहम्मद आदिलशाह जेव्हा याची म्हणजे मृत्यू झाली, त्यानंतर म्हणजे बरेचसे आपल्याला संदर्भ मिळतात, की तिथले लोकांनी पलायन केलंय. म्हणजे तिथले जे कारागीर होते त्यांनी पलायन केलंय. आता हे पलायन केलेले कारागीर कुठे गेले? मग यांच्याकडे एकच मार्ग होता, तो म्हणजे स्वराज्य. हं. स्वराज्यामध्ये सगळ्यांचा पोट भरत आहे. बरोबर. शेतकऱ्यांचा म्हणजे राजा आहे तो, गरिबांचा राजा आहे तो, आम्हाला सुद्धा काम देणार, हे त्या तिथल्या लोकांना म्हणजे ठाऊच होता. आता तिथं काम करणारे कोण लोकं होते? तर आपले महाराष्ट्रीयन लोकच होते किंवा मग ह्याच भूमीतले लोकं होते. तिथे जे काम करणारे होते. मग आता यांना काम पाहिजे म्हणून हे स्वराज्यात आले. मग आता यांना काम सुद्धा मिळालं. आता यांच्याकडे तर फॉर एक्झाम्पल जर आपण एक सध्याच्या म्हणजे कारकिर्दीचं आपण एक उदाहरण घेऊया ना, तर एक पेंटिंगचं मी तुम्हाला उदाहरण देतो. काय असतो, की जर तुम्हाला ऑइल पेंटिंग जमत असेल, मला स्केच जमत असेल. जर मी तुम्हाला म्हटलं, की तुम्ही स्केच करा आणि मी ऑइल पेंटिंग करतो, तर आपण करू शकणार हो. नाही. कारण की ज्याचं काम त्यालाच येणार. बरोबर. बरोबर. मंदिर शैलीमध्ये सुद्धा खूप साऱ्या शैली आहेत, ज्या आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. जर आपण म्हणजे प्रॉपर बघितला, जे आपल्या भारतामध्ये मंदिरं सापडतात. नॉर्मल बघितलं नागर शैली, हं. बेसर शैली आणि जौड शैली यांच्या म्हणजे मंदिरं सापडतात. तर त्या काळात जे विजापूरमध्ये तिथले जे वाडे होते किंवा महल होते किंवा जे मस्जिद, देवळं जे पण असतील, ते सगळ्यांची जो तुम्ही म्हणजे घडण बघाल बनवायची, सेम घडण रायगडाशी म्हणजे आपल्याला दिसून येतो. तिथले अच्छा. मनोरे बघाल, ते मनोरे म्हणा किंवा मग तुम्ही जो देऊळ बघाल, सेम देऊळ शिवरायांनी प्रतापगडामध्ये पण बनवलेला आहे. जगदीश्वरासारखाच. हं. जो प्रतापगड भवानीचा जो देऊळ आहे, हो. तुम्ही बघाल तिथला जो शिखर असेल, म्हणजे कलश ज्याला आपण म्हणतो, शिखर, कलश किंवा मग त्याचा जो सभागृह झाला किंवा मग गर्भगृह, या सगळ्या गोष्टी त्याच जगदीश्वराशी म्हणजे आपल्याला सेम बघायला मिळतात. आणि सेम ही वास्तू आपल्याला तिथे सुद्धा बघायला मिळतात. कुठे? विजापूरला. तर मला वाटतं, की हा एका शैलीतला प्रकार आहे. त्यामुळे म्हणजे तिथल्या लोकांनी इथं पण काम केलेलं आहे. त्यामुळे ही शैली उभारून आलेली आपल्याला जगदीश्वरावर म्हणजे दिसून येतो. आणि दुसरं म्हणजे की खुद्द छत्रपती शिवराय सुद्धा गेले होते विजापूरला. सगळ्यांना माहिती आहे, की त्यांना जे राजमुद्रा दिली गेली होती शहाजी महाराजांतर्फे, ती तिथेच दिली गेली आहे विजापूरला. तर तिथेच महाराज सुद्धा गेले असणार. एक राजधानी राजाची कशी असतो किंवा कशी असली पाहिजे, काम कसं असतं ते शिवरायांनी सुद्धा बघितलं असेल. कधीतरी त्यांना सुद्धा वाटलं असेल, की मी जेव्हा राजा झालो किंवा मग आपल्याकडे सिंहासन आपण म्हणजे एक निर्माण केला, स्वराज्य निर्माण केला. त्या स्थितीमध्ये आपल्याला सुद्धा सेम म्हणजे किंवा मग याला जुडताना एक आपण म्हणजे महाल बांधूया.
तर मला वाटतं की ह्या सगळ्या शैलीच्या प्रकार आहे, यामध्ये कुठलाही घाबरण्याचा वृत्तांत येत नाही की शिवराय घाबरले असणार किंवा शिवरायांना वाटेल की शत्रू वार करेल म्हणून मी याला मस्जिदचा आकार, काहीच नाही. आणि आजच्या तरुणाईला रील्सच्या मार्फत जे बघतात, हा उदाहरण घेऊन त्यांनी म्हणजे समजलं पाहिजे की असे लाखो उदाहरण इतिहासाच्या रील्सवर म्हणजे दाखवले जातात, ते चुकीचे आहेत. आणि या गोष्टींचं खंडन केलंच पाहिजे आणि खरं काय खोटं काय यांचा अभ्यास करून योग्य पद्धतीने मांडणं फार गरजेचं आहे. पॉडकास्टच्या शेवटी मला तुम्हाला एक काल्पनिक प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्हाला एक वरदान भेटलं की इतिहासामध्ये परत जायचंय, तर इतिहासातील कोणता असा प्रसंग आहे जो तुम्हाला डोळ्यांनी बघायची इच्छा आहे? नेहमी म्हणजे एक असतो ना की ॲज अ महाराष्ट्रीयन किंवा ॲज अ मराठी पर्सन मला असं वाटतो की काही काही गोष्टी आपल्या इथून येतात, म्हणजे मनापासून. इथून तर नेहमी आहेच पण इथून पण येतात. आता मनापासून आलेली एक गोष्ट अशी आहे की शहाजीराजे आणि जिजाऊ महासाहेबांचा जो कॉन्व्हर्सेशन एंडिंगचा आपण म्हणतो त्याला, माहुलीच्या गडाचा जो तह त्यांचा झाला आपला आदिलशाही आणि मुघलांसोबत, की यानंतर तुला म्हणजे स्वराज्यात राहायला किंवा मग राज्यात राहायला तुला परवानगी नाही आणि तू बंगळुरूला निघ म्हणून त्यांनी जो फरमान दिला होता शहाजीराजांना. आणि यामध्ये शहाजी महाराज आणि जिजाऊ महासाहेबांचा जो रात्रीचा कॉन्व्हर्सेशन असेल, होल रात्र ते बसतात आणि ते बोलतात की शहाजीराजे बोलत असणार त्यांना की मी बंगळुरूला चाललो, पण तुला आता महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे आणि बाळ शुभाला घेऊन राहायचं आहे, तुला स्वराज्य निर्माण करायचं आहे. आम्ही 3दा स्वराज्य निर्माण करायचा म्हणजे प्रयत्न केला, पण तो आमच्याशी होऊ शकला नाही किंवा आपण त्यामध्ये हारलो, जिंकू शकलो नाही, करू शकलो नाही. पण आता तुला एकटी बाई असून तुला म्हणजे इथं करायचं आहे. आणि त्यावेळेवर जिजाऊ महासाहेबांची काय अवस्था असेल किंवा काय भावना असेल किंवा त्या काय उत्तर त्यांनी दिलं असेल, त्या सहजपणे त्यांनी ऐकलं असणार का की हो मी करतो, किंवा त्यांनी म्हणजे एक नॉर्मल जशी बाई आपल्या नवऱ्याशी भांडतो की नको मला सोडून नका जाऊ किंवा मी एकटी करणार नाही या सगळ्या काही, त्यावेळी जिजाऊ महासाहेबांची काय तळमळ असेल, काही भावना असेल. मग शहाजी महाराज जाताना बाळशुभाशी भेटले असणार का, त्यांना अखेरचा म्हणजे त्यांनी म्हणजे गळाभेट दिला असणार का, काय बोलले असणार आपल्या मुलाशी. आता मोठ्या भावाशी ती म्हणजे अखेरची भेट आपण म्हणू शकतो त्यावेळेवर शिवबांची आणि संभाजी महाराजांची. मग त्यावेळेवर जिजाऊ महासाहेबांनी आपल्या मोठ्या पुत्राला काय बोलला असेल, वडिलांची काळजी घ्यायला सांगितलं असेल का, तो सगळा प्रसंग म्हणजे त्यानंतर म्हणजे एकच वेळा त्यांची भेट झाली होती विजापूरला, त्यानंतर मग कधी भेट होऊ शकली नाही. पण त्या रात्रीचा कॉन्व्हर्सेशन खूप म्हणजे मला वाटतं की काश की मी तिथं असतो, बघू शकलो असतो की काय बोलले असणार ते एकमेकांशी. खूप भावनिक आणि तो प्रत्येक म्हणजे काळजाला म्हणजे म्हणतात नाही हालवून देणारा किंवा प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आणणारा तो क्षण असेलच नक्की. आणि जिजाऊ महासाहेबांनी जो कष्ट घेतलाय, शहाजी महाराजांनी जो कष्ट घेतलाय, तो त्या त्या प्रसंगामधून आपल्याला म्हणजे समजून येऊ शकतो, त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमधून. आणि जर हा प्रसंग लिहिला कुठेतरी असेल, म्हणजे नसेलच तो लिहिलेला कदाचित, कारण की तो एका रूममध्ये प्रायव्हसीमध्ये झालेला कॉन्व्हर्सेशन आहे, तो नसेलच. पण जर तरी सुद्धा जर मला बघायला मिळाला कुठली तरी, जसं तुम्ही बोलत पावर मिळाली, वरदान मिळाला, नक्की मला हा प्रसंग बघायला, ऐकायला आवडेल. आणि भाग्य असेल माझं जर मी हा प्रसंग ऐकला तर. खरोखरच खूप अंगावर काटा आणणारा हा प्रसंग होता. आज आपण व्यक्ती आणि विचार या मंचावर येऊन आपले विचार व्यक्त केले. नक्कीच अपेक्षा करतो आमच्या प्रेक्षकांनाही ते आवडतील आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.